आणि पहिल्या षटकामध्ये मात्र 9 धावा, तब्बल 9 धावा कुठून काढल्यात. एक षटकार आणि 2 आणि 1. राजेश दुसरं षटक असेल. धाव संख्या 13 पहिल्या षटकामध्ये. निर्धार चेंडूची सांगता. पहिलाच चेंडू अतिशय सुंदर गोलंदाजी पाहतोय आपण वारी संघाकडून. आणि हवेत चेंडू पाहूया आणि उत्कृष्ट असं झेल टिपलेला आहे. आणि फलंदाज ऋतुराज फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. ऋतुराजची जागा भरते दुर्वास. ऋतुराज चांगला खेळ करत होता आपल्या संघासाठी, परंतु फटका मान नादामध्ये त्यांचे विकेट गमावले ऋतुराज यांनी. आणि दुर्वास हा देखील बाहुबली फलंदाज आहे वावे संघाकडून. राजेश सुंदर गोलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवर त्यांनी 0 धाव रन दिली होती. दुसऱ्या चेंडूवर त्यांनी विकेट काढली राजेशाने. आणि दुर्वास बघूया आपल्या संघाने काय करतोय. आणि मात्र मिळव आपला मला चेंडू जातो. सुंदरसा टोला चेंडू आणि तितका सुंदर झेल करतोय. आता मात्र वावे संघामध्ये धडाधड हादरे भरतात. एका मागे एक हादरे बसतोय वावे संघाला. ऋतुराज आऊट झाल्यानंतर वावे संघाचा हा दुर्वास तोही देखील तंबूत परततोय. सुंदर गोलंदाजी ती बघायला मिळते आपल्या राजेश या गोलंदाजाकडून. धाव संख्या जागेवर स्थिरावले. धाव संख्या झाली 13. दुसरं षटक चालू असताना 3 चेंडू झालेले आहेत आणि धाव संख्या झाली 13. दुर्वास तंबूत परततात. त्याची जागा भरून काढतोय संकेत. आपल्या संघाला मात्र आता चक्रव्यूहातून जर बाहेर काढता असेल तर संकेत याला मोठी जबाबदारी खांद्यावर घ्यायला लागेल आणि तसेच फटके मारायला लागतील. सुंदर कमबॅक. 14 चेंडू निर्धाव. मला वाटते ही ओव्हर मिडल निघते काय होते. हा चालू आहे. ओके. वारे संघावर यू घेतला जातोय आपल्या रनआउट साठी. 2 मिनिटात समजेल आपल्याला बाद आहे की नाबाद.
वादळ क्रिकेट संघ आयोजित पर्व पहिला असेल. काहीसा वेळ लागतोय परंतु निर्णय तुमच्याकडे 2 मिनिटात पोहोचेल. आणि बाद पंचांना थर्ड अंपायर बाद. सुंदर किपिंग करतोय हा विकेट कीपर. एक चनाक्ष दाखवतोय आपल्या संघासाठी. बॅटचं आणि बॉलची कुठलं या ठिकाणी समीकरण दुरावतंय. आणि झेलबाद. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी मिडॉम वर गोलंदाजी कुठली या ठिकाणी धावसंख्या. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहतोय आपण वारी संघाचं. राजेश